महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही कमेंट सुद्धा वाचू शकता की आम्हाला पैसे जमा झाले। सर्वात अगोदर तुम्हाला लाडक्या बहिणींचे कमेंट दाखवतो, कारण आज तारीख आहे 17 जून 2026 बुधवार आहे। तर आज देखील लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहे। काल जून महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या हप्त्याची एक अपडेट होती। आज मे महिन्याचा हप्ता कालच जमा झालेला आहे आणि आज देखील 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर नेमकं आज कोणत्या बहिणींना पैसे जमा होत आहे, कोणाला मेसेज येत आहे, कोणाला मेसेज येत नाही, आणि आजपासून जी रक्कम जमा होत आहे तर ती मे महिन्याची आहे का जून महिन्याची आहे, सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्या बहिणींसाठी पण एक मोठी अपडेट आलेली आहे। त्या बहिणींनी काय करायचं जेणेकरून त्यांना देखील हप्ता दिला जाणार आहे। तर अशा प्रकारच्या म्हणजे लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्या बहिणींनी काय करायचं, आणि ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, त्यांच्यासाठी पण एक मोठी अपडेट आली आहे। सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर तुम्हाला कमेंट दाखवतो की लाडक्या बहिणींचे कमेंट आलेले आहे की कोणाला पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले, सर्व काही यादी आलेली आहे, तुम्हाला वाचून दाखवतो। तर इथं बघू शकता तुम्ही भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे। कमेंट वाचून दाखवतो। थँक्यू सर का, कारण त्यांना हप्ता जमा झालेला आहे। आता मे महिन्याचा आले सर, मे महिन्याचा हप्ता आलेला आहे। जून महिन्याचे कधी येणार आहे, जिल्हे ठाण्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, जून महिन्याचे प्रतीक्षा करत आहे, पण मे महिन्याच्या ठाण्यामध्ये जमा झालेले आहे। हो सर, मला कालच 1500 रुपये आलेले आहेत मे महिन्याचे। इथं पाहू शकता कालच 1500 रुपये आलेले आहे मे महिन्याचे। आता तुम्हाला देखील हप्ता जमा झाला असेल। आता तुम्ही जिल्ह्यांची नावं लिहित जा। आता बघा नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पैसे मिळालेले आहेत, हप्ता जमा झालेला आहे, राहणार नागपूर। आता नागपूर जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कालपासूनच सुरू झालेला आहे। आज देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आणि आजपासून देखील याची सुरुवात झालेली आहे। आता खरोखर लाडक्या बहिणींना आजपासून हप्ता जमा होतोय। ज्या बहिणींना काल पैसे भेटले नाही तर त्या बहिणींना आज हप्ता जमा होतोय आणि लवकरच त्यांना जून महिन्याचा हप्ता देखील जमा केले जात आहे। मे महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। मला म्हणजे मे महिन्याचं धन्यवाद। बघा, मला मे महिन्याचा हप्ता आलेला आहे, खूप धन्यवाद। इथं सुद्धा लिहिलं आहे जून महिन्याचे आले नाही, तर लक्षपूर्वक ऐका। जून महिन्याचा हप्ता सर्वात अगोदर मे महिन्याचा हप्ता वाटप होतोय, त्यानंतर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता वाटप केले जाणार आहे। या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। आज कालपासून याची सुरुवात झालेली आहे। मे महिन्याचे 1500 रुपये आज, उद्या आणि परवा, काल, आज आणि उद्या या 3 दिवसामध्ये मे महिन्याच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहे। आणि उरलेला प्रश्न की लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या ताईंना जून महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे ही कमेंट आलेली आहे, अशा प्रकारे लाडक्या बहिणींचे कमेंट आलेले आहेत। तर बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये मार्च महिना आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा झाले। तर बघा, ज्या बहिणींची कमेंट आलेली आहे तर त्या बहिणींना लक्षपूर्वक आहे का की त्यांचं लाडकी बहीण योजनेपासून कदाचित अपात्र बहिणींच्या यादीमध्ये त्यांचं नाव गेलं असेल, म्हणून त्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा देखील हप्ता जमा झालेला नाही। इथंच मी तुम्हाला सांगतो की ज्या बहिणींची कमेंट येतात की तुम्हाला मार्च महिन्याच्या एप्रिल महिन्याचा पैसे जमा झाले नाही, तर तुम्ही एकदा महिला व बालविकास विभागाकडे एक ऑफिस आहे, महिला विभागाकडे तुम्ही जायचंय आणि तिथं जाऊन एकदा तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आणि तुम्ही एकदा चेक करा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात। म्हणजे जर पात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला मे महिन्याचा, जून महिन्याचा रेग्युलर तुम्हाला हप्ता भेटेल। पण जर तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये गेलं असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। एकदा खात्री करा आणि कशामुळे तुम्हाला अपात्र केलं गेलंय ते सुद्धा एकदा जाणून घ्या, त्यांच्याकडनं पूर्ण इन्क्वायरी करा, पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या की आम्हाला का अपात्र केलं आहेत आणि आम्हाला अपात्र करण्याचं कारण काय आहे। तर अशा प्रकारे जर तुम्हाला देखील हप्ते जमा झाले नसेल, तुम्ही सुद्धा एकदा महिला व बालविकास विभागाकडे जायचंय। प्रत्येक जिल्ह्यात हा विभाग आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे ऑफिस आहे, तुम्ही तिथं जायचं, एकदा खात्री करून घ्या। मे महिन्याचे पैसे सगळ्यांना नाही आले तर पुणेमध्ये सगळ्यांना पैसे पाठवा, नंतर सांगा मे महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। धन्यवाद। म्हणजे मे महिन्याचे जमा झाले आहे पण सर्वांना आलेले नाही, तर आज देखील जमा होणार आहे, उद्या देखील जमा होणार आहे। दादा पैसे आले नाहीत, नागपूरमध्ये आपण वरतीच पाहिलं की नागपूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। दादा नागपूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले नाही, तर नागपूरमध्ये का आज
काल पैसे जमा झाले, आज पैसे जमा होतील आणि उद्या पैसे जमा होतील, असं 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात. तर 3 दिवसपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करू शकता. काल, आज आणि उद्यापर्यंत देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आणि जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील. मे जून हप्ता नाही आला, म्हणजे कधी येणार आहे तर बघा, आता तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्ही 3 दिवस प्रतीक्षा करू शकता. तिसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे जमा होतात. मे महिन्याचे आले आहेत, जून महिन्याचे कधी येणार आहे. आता जिल्ह्यांचे ठाणे, आता ठाण्यामध्ये इथं कमेंट आलेली आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये कधी होणार आहे जमा, मे महिन्याचे जमा झालेले आहेत. तर आत्ताच तुम्हाला सांगितलं की लवकरच तुम्हाला पैसे जमा होतील. जळगावला मे महिन्याचे आले 1500 रुपये. आता जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण जळगावला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे. जळगावला भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे आणि लवकरच आज उद्या 2 दिवसामध्ये पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे बाकी आहे त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. या जिल्ह्यांमध्ये सुरू तर झालेला आहे पण अजून पैसे आलेले नाही, पण या जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला आहे. तर त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, यवतमाळमध्ये भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही जर यवतमाळमध्ये राहत असाल तर तुम्हाला लवकरच पैसे जमा होत आहे आणि संध्याकाळपर्यंत नाही तर उद्यापर्यंत तुमच्या खात्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये यवतमाळमध्ये देखील पैसे जमा होणार आहे. सातारामध्ये देखील बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला पैसे आलेले आहेत आणि बाकी बहिणींचे कमेंट आले की सर आम्हाला आले नाही. तर आज देखील तुम्हाला पैसे जमा होतील, नाहीतर उद्या पैसे जमा होतील. अमरावतीमध्ये देखील अशाच प्रकारे लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा होत आहे. आता नागपूर जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणींचे कमेंट आले की सर आम्हाला पैसे आले, पण आपण एक कमेंट पाहिली की त्या बहिणींना पैसे आलेले नाही. तर नागपूरमध्ये जर तुम्ही राहत असाल, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहिती देतो की आज देखील तुम्हाला पैसे जमा होणार आहे नागपूरमध्ये, आणि आज नाही आले तर उद्या देखील तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. 3 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे. पुण्यामध्ये पण अशाच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. पुण्यामध्ये भरपूर बहिणींना पैसे आलेले नाही, तर लवकरच पुण्यामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये देखील पैसे वाटप होणार आहे. नाशिकमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे कमेंट आलेले आहे. नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचा आज हप्ता जमा होणार आहे. आज बऱ्याचशा बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला सकाळी नाशिकमध्ये पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंट करा, आणि तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्हाला लवकर जमा होणार आहे. संभाजीनगरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. संभाजीनगरला जमा होत आहे. नागपूरला मी तुम्हाला मगाशी सांगितलं नागपूरला जमा होत आहे. जळगाववाल्यांसाठी आत्ताच आपण शेवटचे कमेंट वाचले की जळगावला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे आणि लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपत आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे. आज उद्या आणि परवा, आज उद्या 2 दिवसामध्ये तर तुम्हाला पूर्ण मे महिन्याचा हप्ता संपून जाणार आहे. मे महिन्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जून महिन्याचे अपडेट काय आलेले आहे की जून महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. मे महिन्याचा एकदा संपला तर शेवटच्या आठवड्यामध्ये जून महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे. तुम्हाला देखील मे महिन्याचा हप्ता भेटला असेल तर कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये लिहा आणि जिल्ह्यांची नावं लिहा. आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला पैसे जमा झालेले आहे. नाही जमा झाले असेल जिल्ह्यांची नावं लिहा, या जिल्ह्यात आम्हाला पैसे आलेले नाही, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.